ठीक आहे मग तुला आता हेवी ड्रायव्हरचा दर्जा नाही देत घ्यायचंय का? छान आहे गेला रोहित आज पण गेला. नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू इन द हाऊस. तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी स्वागत करतो. तर मित्रांनो, इथं आमच्या माऊला गांधी मावशी चावली. सकाळी गेली होती गांधी मावशीचा पोळं आमच्या बाहेरचं छोटंसं, तिथं तिला त्यांना छेडायला गेली होती. आली सुज किंवा पण येते असं पण येते. माऊ ऐ बघू बघू, चायनीज माऊ झाली तुझं आता. कशी दिसते गाडी तिला जवळ लावली घरापासून. अरे पण घरी गाडी तिकडं पप्पा आपले कसे माहिती आहे ना, ते पण लोकांच्या दारात कुठं डोकं लावतील आणि कुठं काय. तर मित्रांनो, आता मी चाललोय शॉपिंगला. माझ्या शॉपिंगला मी चाललोय, मला कपडे घ्यायला. ते पण मम्मी सोबत. लोक काय म्हणतील लग्न झालं तरी मम्मी सोबत कपडे घ्यायला चाललाय. काही नाही, बायको नाही म्हणून माझ्यासोबत चाललाय. असं थोडं राहतं. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय झुडिओला मला कपडे घेण्यासाठी. फक्त त्याला ते हे स्टाईलच पण आहे बा. घे ना मग, तू काय म्हातारा झाला का? आपण मग ते एवढं चटरपट जॉगर नको घे ना तू. उलटच किती छान दिसमोर हे फ्री राहताना. मित्रांनो, इतकं कन्फ्यूज होतं ना असं कपडे घ्यायला आल्यावरती. एक तर आपण घेत नाही, कधी नवं देतो. इथून तिकडून सॅलरीतनं पैसे थोडं सेविंग वगैरे करून थोडंसं येतो घ्यायला. आणि आलं का अशी नाटकं राहतं, एकदम हेडेक होऊन जातं. जॉगर एक पण नाही किती छान. आता मी जी घातली ती पण जॉगर आहे. नाही नको. अगं गळून जातं कमरेवरून. कमरेवरून फिटिंग मध्ये घेतलं खरं कळतं. चल डीमार्टला बस. घ्यायचंय का? किती छान आहे रे, पण माझ्या पिल्लूच्या नाकाचं नाही आहे ना. 9 महिन्याच्या पुढचे सगळे, 9 महिने ते 5 वर्षापर्यंत. मस्त कपडे आहे ना पिल्लूसाठी. मोठं झाला घेऊ मस्त. 1 वर्ष झालं नंतर. When I'm blue, I think of you and your eyes, how they look at mine, so kind of like that. You slow down time and everything's just fine. And I was ocean swimming with just wishbone, thinking of my life. काय नाही, सारखं बिल किती होईल पण? जाऊ दे, होते. तर मित्रांनो, झाली आता फायनली शॉपिंग. 2 बॅगा. तर मित्रांनो, मी आता आलो होतो MG रोडला. जो आपला जो माईक खराब झाला होता, मी ते रिपेअर करण्यासाठी आलो होतो. तर मित्रांनो, आता मम्मी गाडी चालवती आहे. तर मम्मी हेवी ड्रायव्हर. हळू चालव काय? बाबा किती हळू चालवतो काय? गाडी चालवायची माझ्या जोरातच आहे. हळू. मम्मी झाली रायडर मित्रांनो, म्हणून मी तुझ्या सोबत बसत नाही ड्रायव्हिंग मध्ये. मम्मी झाली एकदम फुल आउट ऑफ कंट्रोल हेवी ड्रायव्हर. कारण तिच्यासोबत मी लोक असं कधी बसत नाही ड्रायव्हिंग. हा म्हणजे एकदम पक्की ड्रायव्हिंग येतात, मला काही डाऊट नाही. पण मी नाही बसत. आज बसलो बाई, तिला एकदम वेगळाच फॉर्म येऊन गेलाय. नाही रे हो. एकदम खतरा डेंजर ट्रॅफिक जाम आहे. जमल ना तुला काढायला? येस. मम्मी एवढ्या ट्रॅफिक मधनं गाडी तू काढलीच कशी काय? दे पुढं पाय तू त्याच्या. त्याला काढली की नाही चुकव, काढली की नाही. मित्रांनो, मम्मीने सक्सेसफुल ट्रॅफिक म्हणून गाडी काढली एकदम आरामात. ठीक आहे, मग तुला आता हेवी ड्रायव्हरचा दर्जा नाही देत. होय. मित्रांनो, आम्ही आलो फायनली शॉपिंग करून. बोलवलं लूज होईल.
दोन्हीचे कपडे वीस करून टाकले. मम्मी गाड्या घालते आता कपड्यांच्या. तर मित्रांनो मी आणलो तो माईक रिपेअर करून आपला, जो कुठे मागच्या ब्लॉग मी तुटला होता माझ्याकडून पहिल्याच दिवशी. होतच नव्हतं बाई. तो MG रोडला मी ह्या दुकानात जाते दुकानांचा एका दुकानवाल्याने करून दिला. त्यात पण तिने 4-5 दिवस घेतले. आणि भाई एवढा ते फक्त कनेक्टर रिपेअर करण्यासाठी म्हणजे ते तुटलं होतं ते 900 रुपये लागले भाई. म्हणजे तो माईक तेव्हा आता काय करणार आहे. पण मग रिपेअरनेस झालं तर ते तसंच ठेवून द्यावं लागलं असं. पण त्यापेक्षा झालं त्याला थोडाफार खर्च आला ठीक आहे. ते झालं आहे ते इम्पॉर्टंट आहे. दम लागला भेटाय गच्चीवर येऊन. पहिल्यांदा आलो मी आमच्या गच्चीवरती. तर मस्त संध्याकाळ झाली गच्चीवरती आलो तो. म्हटलं सनसेट बघू मस्त गच्चीवरती आज. उन्हाळा लागलाय. उन्हाळ्यात तर मस्त आपण आपल्यासाठी काही उन्हाळा नाही आता, कारण उन्हाळ्याच्या आता वाईब्स राहिला नाही पहिल्यासारख्या. उन्हाळा तर लागलाय पण मग उन्हाळ्याच्या सुट्ट्या नाही. उन्हाळ्याच्या फक्त राहिल्या त्या आठवणी. मस्त गावाला जाणं, मस्ती करणं, दुपारची निवांत झोप काढणं, संध्याकाळी सगळ्यात अंगणात सगळ्यांनी मिळून गप्पा मारणं. तशी आता पहिल्यासारखी ही मजा राहिली नाही. आणि जर घरी असेल तर परत तेच मित्र, तीच धावपळ, मस्त दिवसभर खेळणं. म्हणजे अक्षरशः घरी पाणी प्यायला सुद्धा जात नव्हतं कारण मम्मी परत पाठवणार नाही. दिवसभर बाहेर मित्रांसोबत टाइमपास करणं आणि रात्री कट्ट्यावरती गप्पा, गल्लीत गप्पा जुन्या मित्रांसोबत. मग गल्लीत गोळावाला यायचा, मस्त गोळा खायचा, सगळ्यांचे तोंड वगैरे रंगून जायचे. मग तरी तो आनंद वेगळा होता. आता तसं राहिलं नाही. तर पहिले कसं संध्याकाळी लाईट गेली तर सगळे गल्लीत जमायचे, मस्त मस्ती करायची. आणि रात्रीचे आमचे खेळ लपाछपी, डब्बा एक्सप्रेस एकदम एकत्र होऊन. आता ते हे सगळं लहानपणीच्या गोष्टी आठवत तर मोठा झालो, पण मग त्या लहानपणीच्या आठवणी अजून मनात तशाच आहे. तसा उन्हाळा परत येणार नाही आयुष्यात. पेरू आणि माऊ पण मस्त संध्याकाळचा आनंद घेता, आनंद लुटता मस्त. माऊ काय करते बाबू? तुझा डोळा पण नीट झाला आता. सकाळचं सुजलेला होता ना, आता डोळा एकदम रिपेअर होऊन गेला. वा. तर मित्रांनो आता मी खातोय चायनीज. मम्मीची आवडती सोयाबीन चिल्ली आणि मला आवडती मंचुरियन, त्याच्यात मिक्स आहे. तर मित्रांनो मॅच झाली चालू आज मुंबई वर्सेस हैदराबाद. 100% आज मुंबई जिंकल आपली. बाईचा पहिला बॉल कॅच सुटला नसता थोडंसं अजून धाकधूक कमी झाली असती. तर मित्रांनो आता पप्पा पण घरी आले. आता आम्ही दोघं मिळून मॅच पाहू. आता रोहित दादा आलाय भाई. आता आपली बॅटिंग चालू झाली. आता 100% रोहित खेळणार आहे आज. आज पण रोहित गेला, आज पण नाही खेळला. आज वाटलं आज 50 होईल पण 26 हायस्ट स्कोर IPLच्या सीझनचा करून रोहित भाई गेला. फायनली मित्रांनो जिंकलो. मुंबई इंडियन्स जिंकली भाई. एकदा तुम्हाला बोललो होतो मुंबई आज जिंकली. हा शेवटच्या एका रनासाठी असं स्ट्रगल करावं लागलं, लय वेळ बघावं लागलं, पण मग फायनली मुंबई. तर भाई मुंबईची हिस्ट्री, मुंबईचं प्रेझेंट आणि मुंबईचं फ्युचर एकदम कडक आहे, स्ट्रॉंग आहे. सो मुंबई मला कधीच डाऊट येत नाही. नाद करायचा पण मुंबईचा नाही. कारण भाई दिल्ली असो, हैदराबाद असो, नाही तर चेन्नई असो, मुंबई बोलते सबको. तर मित्रांनो आपण आता करू या ब्लॉगचा एंड. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. शर्ट आणलं मम्मी डिलीट करून टाकले.